दरम्यान आम्ही एनडीए सोबत आहोत, यामध्ये काही नवल नाही असं नवनीत राणा म्हणतात। आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ असंही त्या म्हणाल्या। भाजप प्रवेशाच्या चर्चांसंदर्भात त्यांनी हे स्पष्टीकरण दिले। तर नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपचंच आहे असं बच्चू कडूंनी आता म्हटलंय। आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही एनडीए सोबत त्यांच्यासोबत आहेच, तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे। आणि उद्या आमचे यंगस्टर्स लोकांची आणि आम्ही वन ऑफ द यंगस्टर ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट मी रिप्रेझेंट करते आणि आमचे एनडीएचे घटक म्हणून मी त्या मंचावर राहणार आहे। आता काय न गेल्यासारखं आहे, काय न गेल्यासारखं काय, झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं ते काय, त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण। पहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्यानं निवडून आल्या, तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत होते, आता त्या हिंदू शरणी झालेल्या आहे। भाजपला लहान पक्ष, आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहे, तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे। युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे। त्या भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान, आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे, त्याची काळजी बीजेपीनं घेतली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।